गरमागरम भातासोबत खमंग असं फोडणीचं वरण आणि त्याच्यावर तुपाची धार. काय ऐकता क्षणी तुम्हाला सुद्धा खावंसं वाटलं? तर चला मग आज आपण झटपट तयार होणार खमंग असं फोडणीचं वरण कसं बनवायचं याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. खमंग असं फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 टेबलस्पून मीठ व 1 टीस्पून हळद घेतली आहे. आता आपण कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या करून मी आता आपली तुरीची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेतली आहे. आता आपण विस्करच्या मदतीने ही डाळ चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. 1 मिनिट तुरीची डाळ चांगल्या प्रकारे फेटल्यानंतर आता आपली तुरीची डाळ चांगल्या प्रकारे मिक्स झाली आहे. आता आपण लगेच याची फोडणी बनवण्यास घेऊ. वरण बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा नसेल तरी चालेल. आता आपले तूप व तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी, वरण करताना मोहरी छान प्रकारे फोडून घ्यायची म्हणजे वरणाला छान अशी चव येते. 1 टीस्पून जिरे, 7 ते 8 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, हाफ टीस्पून हिंग, 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टोमॅटोला छान असे मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेऊ. वरणाच्या याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपला टोमॅटो छान असा लवकरात लवकर मऊसूद होण्याकरता आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. डाळ शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ टाकल्यामुळे 2 ते 3 मिनिटातच आपला टोमॅटो छान असा मऊसूद तळला गेला आहे. आता आपण यामध्ये हाफ टीस्पून हळद टाकून घेऊ. हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद ही हळद तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद हळद चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेणार आहोत. तुरीची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपले वरण चांगल्या प्रकारे उकळले गेले आहेत. आता आपण या वरणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम भातावर आता आपण बनवून घेतलेले फोडणीचे वरण टाकून घेऊ व त्यावर तुपाची धार सोडून घेऊ. वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.